खासदार गेले शेतकऱ्यांच्या शेतबांधावर अतिवृष्टीमुळे झालेली पीक नुकसानीचा घेतला आढावा। तालुक्यातील हजारो हेक्टर शेती गेली पाण्याखाली। गेल्या 2-3 दिवसांपासून ऊन सावली पाऊस हा निसर्गाचा खेळ जोरात सुरू असून त्यामध्ये मात्र शेतकरी राजा भरडल्या जात आहे। 2 तास ऊन तापली की तिसऱ्या तासाला चौथ्या तासाला पाऊस येणे सुरू होते। काल तर रात्रभर पाऊस सुरू होता, त्यामुळे शेत सर्व जलमय असल्याचे अनेक शेतकरी खासदार साहेबांना भेटले। आज सकाळी खासदार बळवंत वानखडे काही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली, तेव्हा खासदार हा खऱ्या अर्थाने शेतकरी पुत्र असल्याचे दिसून आले। रोडवरून शेताची पाहणी न करता समक्ष चिखल तोडवत बळवंत वानखडे शेतामध्ये पोहोचले। त्यावेळेस वस्तुस्थिती युवा शेतकरी प्रवीण पाटील कावरे भांबोरा, कपिल पाटील देवके कळमगव्हाण, कृषी अधिकारी अभिजित ठाकरे, शेतकरी गोळेगाव, रामागड परिसरातील शेतकरी संपूर्ण तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पूर्णतः पाण्याखाली आलेली आहे। आता शासन काय निर्णय घेते किंवा काय मदत करते त्यांच्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहे। गेल्या काही दिवसापासून पीक पेरणीपासून तर आज तागायत जिल्ह्यात सतत पाऊस आहे आणि त्या पावसामुळे काही ठिकाणची शेती उगवली, काही ठिकाणची उगवली नाही। पण जी शेती उगवली त्यासाठी शेतकऱ्यांना त्याला वाचवण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला। मग खत असतील, बियाणं हे खत असेल किंवा फवारे असतील, हे सगळी कास्तकारी करून शेतकरी तयार आहे। पण गेल्या काही 2-3 दिवसापासून सातत्यानं पाऊस असल्यामुळे ती पिकं पूर्ण पाण्याखाली आहेत आणि ती पाण्याखाली पिकं असल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांना शाश्वती नाही किंवा की ते पूर्ण पिकं नष्ट होतील। म्हणून शासनानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। त्यांना विशेष पॅकेज असेल, पीक विमा असेल, हे जाहीर करून त्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांना राहावं, या निमित्ताने मी मागणी करणार आहोत।